आणि कदाचित तसं असेल तर मग प्रस्ताव दिल्लीत चर्चा होईल. आता मुंबईमध्ये चर्चा होण्याची आता 29 तारखेपर्यंत काही शक्यता नाही. अनेक वेळा केंद्र सरकारने दीपक आपले ते कोच दिपके यांनाही परवानगी दिलेली होती आणि त्यावेळा वांगचुक यांनी आपलं ऑपरेशन सुरू केलेलं होतं. त्यांची मागणी होती की बाबा नीट परीक्षेमध्ये जो घोटाळा झालेला आहे त्यामध्ये त्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. नीट परीक्षा झाल्या, त्याचा निकालही काल लागला. त्यामुळे आता त्या परीक्षेबद्दल काही तक्रार राहिलेली नाही. आता एखाद्या मंत्र्यानं राजीनामा द्यावा अशा मागणीसाठी असं उपोषण करणं हे काय योग्य आहे असं मला वाटत नाही. कारण ही परीक्षा आता झालेली आहे, सुरळीत पार पडलेली आहे, त्याचा निकालही लागलेला आहे. पण 20 तारखेला नागरिकांनी या जंतर मंतरवर यावं अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर ही कारवाई झाली म्हणून कुठेतरी प्रश्न उपस्थित ठीक आहे ना, तब्येत त्यांची बिघडलेली होती. काल त्यांनी सांगितलं की मी गेलो तरी भूत म्हणून येईन वगैरे वगैरे गोष्टी त्या सांगत होते. त्यामुळे त्याच्या तब्येतीच्या कारणावरून त्यांना एखाद्या वेळा ते औषधोपचार घेत नसतील म्हणून त्यांना एखाद्या वेळा ताब्यात घेतलं असावं. साहेब, खरं तर या देशातले असे जास्त लोक ज्या आंदोलनात सहभागी होत आहेत अशी आंदोलनं मोडीत काढण्यासाठी कोर्टाचा आधार घेतला जातो, न्यायालयाचा आधार घेतला जातो, असा एक आरोप होतो आहे. काय समजू शकतो? नाही, आता ज्या ज्या वेळेला लोकांना विटीला धरलं जातं, सार्वजनिक जागी रस्त्यावर बसणं, रस्ते अडवणं, त्यासाठी योग्य ती दखल कोर्ट घेत असतं आणि त्याची अंमलबजावणी शासन करत असतं. साहेब, दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार आहे का? कारण पहिल्यांदा दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करा आणि मगच एनडीएत या अशा पद्धतीची सूचना भाजपकडून आल्याचं समजतंय. तशा पद्धतीच्या बातम्या सध्या येत आहेत. काय एकूणच घडतंय ह्या सगळ्या बाबतीमध्ये? नाही, मला अजून काही तशी माहिती मिळालेली नाही. परंतु ज्या वेळेला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे साहेब मुख्यमंत्र्यांना भेटले होते त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई वहिनी यांनी आम्हा प्रमुख ज्येष्ठ सहकाऱ्यांना बोलावलं होतं आणि त्यावेळेला सुनील तटकरे साहेबांनी कशासाठी आपण गेलो होतो याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काल राज्यसभेचे खासदार पार्थ पवारही मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यानंतर ह्या बातम्या सुरू झाल्या. आता नेमकं काय आहे याबद्दलची आता चर्चा होणार नाही. कारण 22 तारखेपासून अजितदादांची जयंती आम्ही सप्ताह साजरा करणार आहोत, सेवा सप्ताह. त्यानंतर 29 तारखेला पार्थ पवार यांचा एंगेजमेंट कार्यक्रम आहे, मग घरगुती कार्यक्रम आहे. आता ही बैठक जर व्हायची असेल तर 29 तारखेनंतरच आमच्या कोर कमिटीची बैठक होईल आणि तसा काय प्रस्ताव असेल तर आमदारांना आणि खासदारांनी सगळ्या पार्टीच्या प्रमुखांना सांगितला जाईल. परंतु आता सोमवारपासून लोकसभेचं अधिवेशन 22 तारखेपासून सुरू होतं आहे आणि त्यावेळेला हे दोन्ही प्रमुख मंडळी, तिन्ही खासदार आहेत आमचे, तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार, हे दिल्लीत असतील आणि कदाचित तसं असेल तर मग प्रस्ताव दिल्लीत चर्चा होईल. आता मुंबईमध्ये चर्चा होण्याची आता 29 तारखेपर्यंत काही शक्यता नाही. एकूणच या सगळ्या दोन्ही राष्ट्रवादीच्या ह्याच्यामध्ये एका राष्ट्रवादीला एक मंत्रीपद आणि दुसऱ्या राष्ट्रवादीला एक मंत्रीपद असे काही ऑफर्स आलेले आहेत? अजून काही माहिती नाही. एका प्रसार माध्यमामध्ये मी सकाळी बातमी वाचली आणि त्यामुळं या चर्चा सुरू झालेली आहे. जितेंद्र आव्हाड असतील, जयंत पाटील असतील, हे माहितीच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. कारणं जरी वेगवेगळी सांगितली जात असली तरी भेटी घेताना दिसत आहेत. तुमच्याशी काही चर्चा जयंत पाटील यांची झालेली आहे का? कारण जयंत पाटलांची माझी चर्चा नाही. जयंत पाटलांनी कारण जे सांगितलं ते ईश्वरपूर त्यांचं जे गाव आहे इस्लामपूर, तिथल्या नगराध्यक्षांना अतिक्रमणामुळं अपात्र ठेवण्यात आलं आहे. त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांना महोदयांना भेटलो आणि त्याच वेळी त्यांनी सांगितलं होतं की शिंदेसाहेब नगरविकास खात्याचे मंत्री आहेत, ते आल्यानंतर त्यांना भेटेन. आता एवढी बाब नगराध्यक्षाच्या अपात्रतेची आमच्यासमोर आलेली आहे. पण नगराध्यक्षाच्या अपात्रतेसाठी इतक्या बैठका होतील असं वाटतं का? नाही, माझं काय मत आहे की नगराध्यक्षपद हे लोकनियुक्त असतं. एखादी निवडणूक सगळ्या गावांना पुन्हा करायची याबद्दल आता गणिलाचं तुम्ही बघितलं तर आमचं, आणि एखादा बाबा अन्याय झालेल्यासाठी नेता भेटू शकतो.
आता नेमकं कशासाठी भेटलेलं आहे याची माहिती मला नसल्यामुळे मी काय सांगणार, तुम्ही त्यांनाच विचारलेलं बरं. तर प्रफुल्ल पटेलांची अजूनही पक्षामध्ये काहीशी नाराजी असल्याचं समजते, पक्ष नेतृत्व असेल किंवा इतरांना. आता सगळ्या नाराज्या दूर होतील. सुनेत्रा पवार वहिनींच्या मागं आम्ही संपूर्ण राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे नेते ठामपणाने उभे आहोत. आमचा पक्ष एकसंघ आहे आणि तो एकसंघ राहील. राष्ट्रवादीला अर्थमंत्रीपद मिळणार आहे का? आता याची मला माहिती नाही, कारण मागं वहिनी आणि पार्थ पवार अमित शहा साहेबांना भेटून आले होते. त्यांनी सकारात्मक चर्चा झालेली होती आणि मला वाटतं आता अधिवेशन झाल्यानंतर आता याची चर्चा सुरू होईल. दुसरं तृप्ती देसाई यांनी एका शिक्षण विभागावर मोठा आरोप केलेला आहे. वेगवेगळ्या ज्या परवानगी द्यायच्या असतात दादा भुसे यांच्या विभागाकडून, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला जातोय आणि मी मंत्र्यांचा नातेवाईक आहे असं सांगून OSD कडून हे लाखो रुपये उकळले जात असल्याचं त्यांनी याच्याबद्दल म्हटलेलं. मला काही माहिती नाही, कारण मी काल नंदुरबार जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून होतो. याची काही मला माहिती नाही. पण महायुतीच्या अनेक नेत्यांवर अशा टक्केवारी असेल किंवा अशा पद्धतीनं त्या विभागातील मंत्र्यांवर असे आरोप सातत्यानं होताना दिसत आहेत. नाही, आता हे बघा, फक्त आरोप करणं हे फार सोपं आहे, पुराव्याने सिद्ध करणं फार अवघड आहे. आणि अशी बेताल आरोप करणं आणि एखाद्या माणसाला बदनाम करणं हे अनेक जण असं कृत्य करत असतात. आता यामध्ये मला याची माहिती नाही. साहेब, खरं तर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दोन्ही जलसंपदा विभागांचं कुठेतरी एक समन्वय नसल्याचं दिसते. कारण कर्नाटक सरकारनं असे आदेश पारित केले, एकीकडे पावसाळा सुरू झाल्यानंतर सगळे बर्गे काढायचे असतात, मात्र हिप्परगी आणखीन जो अलमट्टीचा विषय आहे त्या ठिकाणी पाणी पुढं सोडलं जात नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आता पावसाळा सुरू झालेला आहे, पुन्हा एकदा पुनरागमन झालं आहे पावसाचं, पूरस्थिती निर्माण होऊ शकते. नाही, अजून काय झालेलं आहे की आम्ही सुद्धा आमच्या राज्यामध्ये आपण सगळे पाण्याचे साठे हे ऑगस्ट 2027पर्यंत पिण्यासाठी ठेवूनच शेतीसाठी वापर करावा असं ठरवलेलं आहे. अल निनोचं संकट आहे. कदाचित कर्नाटक सरकार असं वाटायला असेल की पाऊसच पडल्यानंतर काय करायचं. मला वाटतं ज्यावेळी पाऊस सुरू होईल आणि ज्यावेळा पुन्हा पंचगंगेची कृष्णेची एवढी पातळी वाढेल त्यावेळा आम्ही त्यांना ते सगळे बर्गे काढायला भाग पाडू. साहेब, नीटच्या परीक्षेचा तुम्ही उल्लेख केला. खरं तर त्याचा निकाल देखील जाहीर झालेला आहे, मात्र या निकालामध्ये देखील घोळ असल्याचं बोललं जाते. कारण ज्या मोठेगावकरांचं नाव या सगळ्यामध्ये येते त्यांचे जवळपास 500 विद्यार्थी पास झालेले आहेत आणि देशात 170वा नंबर आलेला मुलगा देखील मोठेगावकरांच्या क्लासमधला आहे. त्यामुळे एकूणच निकालामध्ये देखील घोळ दिसतोय का? नाही, मोठेगावकर हे गेल्या प्रकरणात सापडलेले होते, ते मला वाटतं अजून आतच आहे. मग असं असताना जर झालं असेल तर ती मुलंच हुशार असली पाहिजेत. मुलांच्यावर अन्याय करू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.